लढ्या जिद्दीने संघर्ष करणारे देशाचे लाडके सन्माननीय खासदार राहुल गांधी साहेब, महाराष्ट्र लोकनेते आदरणीय नाना पटोले साहेब, नांदेडचे भावी खासदार माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे. गांधींनी देश सोडला, आंबेडकरांनी देश सोडला, सरदार पटेलांनी देश सोडला, अब्दुल कलाम आझादांनी देश सोडला आणि तुम्ही भारत देशाला जर परत तोडण्याचं काम करत असाल 10 वर्ष अतिशय प्रामाणिक तपस्या राहुल गांधींनी. परंतु संबंधित इथं उपस्थित असलेले सर्व मतदार बांधवांना आणि भरलेला माझी एक विनंती की बाबाने मागच्या लोकसभेच्या त्या निवडणुकीमध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला एक शब्द दिला होता, या देशाचा प्रधानमंत्री मी झालो आणि या देशात भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर मी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकतो. मला तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की ज्यांना ज्यांना 15 लाख रुपये मिळाले तुम्ही त्यांना मतदान करा आणि ज्यांना 15 रुपये मिळाले नाही तुम्ही आम्हाला मतदान करा. तुम्ही म्हणताल तसं पक्षात जाऊ का जेल मध्ये जाऊ? जेल मला सोसल का? नाना भाऊ त्यांच्या वडिलांना आमच्या जिल्ह्यात नानाच म्हणतो. आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण स्वातंत्र्य सैनिक होते, आम्हाला अभिमान आहे. आणि अधूनमधून आपल्या जिल्ह्यामध्ये थोडा थोडा पाऊस पडायला बघा. आणि मी काल मालेगावच्या सभेत सांगितलं हे शंकरराव चव्हाण साहेबांचे अश्रू आहे. वरून बघायला लागले, लढायला लागले ते. अरे ज्या वेळेला पक्षावरती संकट आलेला आहे अशा वेळेला तुम्ही कळकुटेपणा करता कशासाठी? अरे जेलमध्ये गेला असतात तर जेलच्या बाहेर लाखो लोक तुमच्यासाठी बसले असते, उपाशी तपाशी हेच लोक बसले असते. करू शकता, काम करून घेऊ शकता. दोन्ही हात जोडून विनंती करतो आपल्याला की येणारी निवडणूक अस्तित्वाची तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाची लढाई विरुद्ध हुकुमशाही तानाशाही ही लढाई आहे. मला माहिती आहे लोक कोणी कुठे गेले असतील तर इथे जमलेली जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे हे माझं भविष्य. मला एकच शब्द द्यायचा आता तिथे जमलेल्या सर्व मतदारांना, तुम्ही उद्या माझी पाठराखण करणार की नाही मला हातवरी करून दाखवावं लागतं. एवढाच आशीर्वाद पाहिजे आणि ही आशीर्वादाची शिदोरी घेऊन उद्या लोकसभेमध्ये मी तुमची जाणार आहे आणि तुमच्या देगलूर तालुक्याच्या प्रश्न असेल प्रामुख्यानं लेडी धरणाचा प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी तुमचा छोटा भाऊ म्हणून मी त्या ठिकाणी मदत करेन. जास्त बोलणार नाही, थांबतो. जय हिंद जय भारत. इंडिया आघाडीचे आमचे सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या पंजा चिन्हाच्या समोर बटन दाबून त्यांना बहुमतानं निवडून द्यावं या आग्रहाची विनंती करायला मी आपल्या देगलूर या ठिकाणी आलेलो आहोत. जसं अनेकांनी सांगितलं की गावडे गेले मावळे राहिले, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्येही सुद्धा अनेक कावळे होते जे इंग्रजाला मदत करत होते, इंग्रजाच्या दहशतीमध्ये होते आणि इंग्रजाच्या दहशतीमधून आपल्या देशाशी बेमानी करण्याचं काम त्या काळात चाललेलं होतं. आजही तोच काळ, इतिहासाची पुनरावृत्ती होते. आज आपला देश, आपल्या देशाचं संविधान, आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आहे आणि अशा या व्यवस्थेमध्ये काही कावळे पळून गेले आणि म्हणून त्या कावळ्याची चर्चा करण्यापेक्षा देशाच्या संविधान आणि लोकशाही वाचवण्याची चर्चा या ठिकाणी व्हावी. म्हणजे जिथं महिलांचं गोल ज्या बाजूने असतो त्या पक्षाचा विजय हा निश्चित होतो आणि हे मी आज या ठिकाणी पाहतोय. मी सकाळी भोकरमध्ये होतो, भोकरमध्येही महिलांची संख्या जास्त. म्हणजे आज आपण पाहतोय की जे काही पाप नरेंद्र मोदीच्या सरकारने 10 वर्षात केलं
जे काही भ्रष्टाचारी लोक जमा करून भ्रष्टाचाराचा सरदार नरेंद्र मोदी झाला आणि म्हणून अशा या तानाशा भ्रष्टाचारी व्यवस्थेला, कारण की जेव्हा जेव्हा अशी तानाशा व्यवस्था निर्माण होते त्यावेळेस दुर्गेचं रूप तयार होते आणि दुर्गेच्या रूपानं आपण पाहतोय की कोणाला मारते. मी आता राक्षस नाही म्हणणार, नाही तर मीडिया उलटच आपला त्याचा अर्थ लावून, पण मी आपल्याला सांगतो की दुर्गेचं रूप त्याच वेळेस होते की ज्या वेळेस अत्याचाराची सीमा ओलांडली जाते